आले आबळे रामाच्या पारी आणि गाव जागविता आली वासुदेवाची स्वारी आणि गाव आज या गोकुळी पहाटेच्या वेळी आज या गोकुळी पहाटेच्या वेळी शुभ्र डोक्यातून किरणदारी आली शुभ्र डोक्यातून किरणदारी आली आज या गोकुळी पहाटेच्या वेळी 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 आज या गोकुळी पहाटेच्या वेळी
शुभ्र धुक्यातून किरणारी आली शुभ्र धुक्यातून किरणारी आली आज या गोकुळी पहाटे पायात पैंजण वाजती चणचण सुंदर हा सजला साऱ्या मिळून गाऊया गाणी सुराचा चिमला हिरानी तारा दहीत भरून घेऊन या कडेला गोपी देऊनी राधा राधा जाई बाजारला गोपी देऊनी राधा जाई बाजारला गोपी घेऊन राधा जाई बाजाराला गोपी घेऊन राधा जाई बाजाराला पैंजण वाजती छनछन सुंदर हा सजला साऱ्या मिळून गाऊया गाणी सुराचा छेडला निरा निरा तार दही दूध भरून घेऊन या कटेला गोपी घेऊन राधा राधा जाई बाजारला गोपी घेऊन राधा जाई बाजारला गोपी घेऊन राधा जाई बाजारला गोपी घेऊन राधा जाई बाजारला अगं कागं म्हणजे चंद्रा अगं कागं म्हटलं राधा अगं माझ्या इथे माहीत आहे का गं अगं सांगितल्याशिवाय कसं काय करणार मग ऐक तर आपण साऱ्या पोरी मिळून थाट माट करून मथुरेच्या बाजाराला फिरवला आहे तो आता कसा विचार अगं माझं पण कालपासून तोच विचार आहे पण बाजारला जायचं खरं आपल्या रूटला शाली गावलन कोण नाही बघ ती वरच्या इथे मावसाई बघ लाख म्हणून पहा अगं तिथे माझे कालच भांडण झाले मी थाक मारते अगं मावशी आले ग आले नवऱ्यानं माझा दरीला हात पसार केला घरात नवऱ्यानं माझा दरीला हात पसार केला घरात नको हात मारू राज जोरात अरे नटोली नटोली तोऱ्यात नको हात मारू राज जोरात अरे नटोली नटोली तोऱ्यात नको हात मारू राज जोरात अरे नटोली नटोली तोऱ्यात अगं पोरीनो कशाला बरं हाक मारली अगं मावशी आम्ही साऱ्या पोरी मिळून थाट माट करून मथुरेच्या बाजाराला फिरवला आहे तो आता कसा विचार अगं बाजार बाजार नेहमीचाच बाजार आपण बाजारला जायचं कृष्ण पेंद्या वाकडे बुकडे दयाजोची नासाडी करायची म्हणून मला गिफ्ट शिकले ती कोणती पोरीनो आज मथुरेचा बाजार बंद करायचा भरले दयाचा साठा राधेच्या घरी ठेवायचा म्हणजे कृष्ण पेंद्या वाकडे बुबड्या ते दहीदूध चोरण्यासाठी येतील त्यांना मार मारायचे आणि मुद्दे मला असं नंदा घरी होऊन जायचं कशी वाटली ती मग चला ते भरले दह्याचे बाहेर परत घ्या चला तर
येतात भगवान श्रीकृष्ण. बोला पुंडलिकावर देव. हार विठ्ठल. काय हा चमत्कार. नीतीनेमी दैदूत घेऊन जाणाऱ्या गवळणी आज त्यांनी असं ठरवलंय की सालाटा राणेकरी ठेवायचा आणि कृष्ण व संगड येतील त्यांना मारमार मारायचे आणि सारी तक्रार नंदराज यांच्याकडे घेऊन जायची. परंतु गवळणीनो आज तुम्ही कोणता विचार करा. कोठेही दैदूत ठेवा. हा कृष्ण दैदूत खाल्ल्याशिवाय येणार नाही. दैदूत चोरायला यायचे खरे. आपल्या जोडीचे सवंगडी यांना प्रथम बोलून घेतले पाहिजे. अरे वाकड्या, अरे बोबड्या. आलो देवा आलो. आम्हाला एवढे घाई गडबड बोलायचं कारण. अरे बोबड्या तुम्ही आलात पण तुमच्या जोडीचं पेंडे कुठे आहे त्याला प्रथम बोलून घ्या. तरी तू म्हणत होतास. होय मग त्याला बोलवायचंय. बोलव त्याला. हाक मारू. हाक मार. मी पाठीमागे काय मग तुला तो पण हाक मार. हो चालेल. ए पेंड्या, ए पेंड्या रे पेंड्या. अरे बाबा लवकर ये. आपल्याकडे दैदूत भरपूर आहे. हो ये लवकर.
काय साधं नाही, बकासूर आहे बकासूर. रेसला एक नंबर मारतो, एक असणार नंबर. बकासूरच आहे तो. 1 तासाच्या अगोदर कधी आलाच नाही. बरोबर आहे, मला मान्य आहे. एक तासाच्या अगोदर कधी आलाच नाही. तू बिगर धुडं सोडलास मग बिगर दोरीचा नाही. मग? अरे सिद्धून आला वाड्यातलं. तू आला काय? होय. अरे पण मारकुट आहे, कुणाला मारला तर काय? मग? तू काय मुद्दाम सोडलाय काय काय? मुद्दाम सोडलाय का? रस्त्यात पोरगी बिरगी असतात अरे काय माहितीये, माझा बैल भेटला आणि पण माझं गाय कुठं दिसत नाही. गाय पण होती? गाय पण हलवले. कमाल झाली. होय. अरे 8 दिवस झाला हा. माझा उकला बोलला दूध देते नाही. हा. पण ती काय कुठून नेली होती सूट? अरे या विलावड्यातलं नेलेली. इथं विलावड्यात नाही? होय. कोणची काढणार रे? अरे तर राजा साखर करायचं काय हा त्यांच्याकडली काय त्यांच्याकडची अरे, तांबडी. तांबडी वाकड्या शिंगाची गुंडी हा. अरे एवढीशी काय आहे, पण पण दुधाला दुधाला काय? परवा हिनं मागितलं नव्हती. अरे पण ती गाय मी ठरवली होती. मग? हा? मग तुला नाही द्यायला मी अरे देतो सांगितलं नाही. हा. आणि आणा गेलो तर मला म्हणतात माझी काय द्यायची नाही काय आहे. म्हणतोस का होय. अरे तो पैसा कमी दिला काय पैसे कमी दिले काय? मग? अरे येड्या 25,000ला काय मागत ती 25,000ला? कितीला? अरे 25,000ला काय रुपयाला. मागत अरे तुझ्यापेक्षा पैसे वाढवून दिला त्यांना किती? मी 200-2,500 काय घेतली 200 25,000 माफ का 200-2,500 माफ? 200-2,500 माफ. मग ह्याला काय थांबतंय नाही, बरोबर आहे. पैसे ह्याच्यापेक्षा वाढवून दिलाय होय का? त्या गायला दूध आहे ना दूध, हा. काय विचारू नको एवढीशी गाय आहे पण पण दुधाला दुधाला काय काय? आहे? मग अरे या विलवड्यात चांगला उकला कोणते सगळं करला तुझ्याकडलं? मग माझी करला आणि आपण एका गायवर एका गायवर चल, एक काय कुठं असणार? 5-6 गुरं अरे असतील. नाही एक गाय तेवढी एक गाय दुधाला पण तशी आहे म्हणतो. म्हणजे ह्या विलोड्यापासून अगदी भांबेड पर्यंत हा सगळं कोरला बिरला सगळं माझे सगळं उकडे ह्याच्याकडचे. मग एका गायवर एका गायवर एक पेंद्या हा. एवढं गायला तू काय म्हणतोस ना हा. पण त्या गायला खायला काय काय घालतोस रे तू? तुम्ही काय काय घालता आम्ही होय हा बघ सुग्रास असतं, हा भूस असतो, हा. गोडी सुग्रास असतो, हा. आटा असतो. एवढा आता म्हणजे? आणि तो एवढा घमेल भरून एवढं एवढं एवढा घालून घालता अरे तुमची वाता गेली म्हणून तुमचे गुरा दुधाला उचलत नाही म्हणजे? अरे एवढं खाणं घालायचंच नाही मी गायला ना नुसतं रिकामी घामेल फुल्यात ठेवतो तेव्हा तुझी गाय दुधाला उतरलेली. रिकामी घामेला? हा दिवसभर चाटीत राहते दिवसभर काय तुझा उतरते? मग उतरते म्हणजे काय काय म्हणतोस काय? मग आणि गवत किती घालतो? तुम्ही किती घालता ए, तू किती घालतोस मी रे? कमीत कमी आमच्या जर्सी गाईला दिवसाला 2 वंडी तरी लागतात. जर्सी गाई बाबा खादड खायचं रे, असतात. हो. 2 वर्डी मग अरे माझ्याकडनं शिकून घ्या तुमचे गुरु पेंड्या, मी काय म्हणतो माहितीये काय? अरे एवढा त्याच्या शेपटीला धरीपर्यंत मी म्हणतो काय भोका होता का वाघ होता तो? मी बघून येतो आता नको. आता आपल्याकडे भरपूर वाजले. समजलं आम्हाला. हा? कोण होतं ते समजलं? समजलं ना हा, हा. मग एवढं मला कल्पना मग तरी पण तुझी ती काय गाय गावली? अरे गाय मला गावलीच नाही मग? हा? मग काय गाय करायचं? गावली नाही आता सांगू थगलं अरे थांबू काय म्हणतोच काय सांग. ह्याला थगला ऐकायचं सांगितलं. मी म्हटलं ह्याला ऐकायचं नाही नाही ऐकायचं. अरे गाय माझी फेकली नाही मी म्हटलं घरात जर गेली नाही बायकोन बांधून ठेवला नसली तर तू इकडे शोधित राहशील. हा, बायकोन बांधून ठेवला म्हणून मी घरात गेलो घरात दरवाजा उघडणार त्याच्यात मला घरात आवाज आला काय म्हणत होते बायको माहितीये इथं दिसेना तिथं दिसेना शोध कुठं दिसली का बाई दिसली गाय दिसली म्हणजे याचा उघडा चालू झाला म्हणून मी दरवाजा उघडला आणि घरात गेलो परत बाई गाणं म्हणायला लागली परत बाई गाणं म्हणायला परत लागली. बाई गाणं म्हणायला लागली इथं दिसेना तिथं दिसेना शोध कुठं दिसली का बाई दिसली मी म्हटलं आपली गाय कुठं दिसली ती म्हणते गाय नाही दिसली माझ्या केसातली ऊस पडली ती मला दिसली पटकन गं, बाई पोर नाही. अरे मी इकडे गाय शोधतोय केसातली ऊस ऊस शोधतोय एवढं सगळं झालं दोघांचं हाय ऐकलं आणि धावत मला तिकडे लवकर आलो मला कथेवलं लोणला तुला लोलले नाही तुला बोलवलेलं आपल्याला देवबाप्पाने बोलवलं. आम्ही नाही लोलवलेला आहे. मग? देवबाप्पाने लोलवलेला आहे. कुठं हे का पाठी देवबाप्पा पाठीमागे. देवप्पा एवढा गडबड व्हायचं कारण अरे वाकड्या, अरे मोबड्या, अरे पेंड्या, आपल्याला चोरी करायला जायचंय. ऐकलं का रे वाकले काय रे ए बबल्या देव बाप्पा म्हणतात आज आपल्याला विलवड्यात बिया चोरायला जायचं चोरीचा आपल्याला धंदा नको बाबा. हा? अरे काजूवाले असे मारतात ना काजूत गेलास तर कोवले बिया साकट अंगाला चिक लावतात नेणारच या. होय म्हणजे ह्याला वाटतं अनुभव आहे. मग तेव्हाच तो येत नाही. तर तो आपल्याबरोबर नाही येणार तो. नाही ना त्याला एकटाच चोरी करायची सवय आहे.
हे गोबड्या तुला तुरीकडे जायचं नाही. आपण नाही काय येणार नाही बाबा. मला काय शोधायचं सांगून टाका आपण काय जमणार नाही. आम्हाला काय तुरीकडे जमायचं नाही. अरे अरे असं मुळीच करू नका, त्याचा मी तुम्हाला काही त्रास होणार नाही. मग काय बरं झालं देव बाबा म्हणतात तुम्ही काजूवर चढू नका, फक्त खाली पिशव्या धरून राहा. पिशव्या धरायला येऊ. हा फुकट खाय भेटल्यावर येऊ. जाऊया आपल्याला काय करायचं नाही ना. नाही फक्त खायचं आहे. आपण जायचं कसं देव बाबा आपण जायचं कसं. माझी गट आहे हा. इथे डोळे बंद करा आणि या माझ्या मागून. देव बाबा काय पण सांगतात लोक तोल्या घालतात तर डोलं उघडं ठेवून घालतात आणि आपल्याला देव बाबा म्हणतात डोलं बंद करा. आणि ह्या दगडीत कुठं ढोपरा आणि हे पाठीमाग ह्या लहानात कुठं कोताल लिहिलं तर आपलं तोंड हाल काय काय सांगितलेलं आहे इथे डोळे बंद करा आणि चला त्यांच्या मागून. मग डोळे बंद करा म्हणजे करा. मग करा तुम्ही बंद, मला काय फरक फरकच नाही. नाही. मी डोळे पण केलं तरी पण मला दिसतं. ह्यातनं कालोखातलं दिसतं, ह्यातनं रात्रीचं दिसतं, ह्यातनं दिवसाचं दिसतं, ह्यातनं उजेडातलं दिसतं. कारण का तुला दिसतं म्हणजे त्या भिडाच्या काठ्या आहेत ना. ह्याच्या बाबाच्या कंपनीत बनतात ह्या भिडाच्या काठ्या आहेत. तुला हवे नको मला नको ना, पण डोळे बंद करा. त्याला डोळं उघडायचं नाही का? हा डोळं पण कर, डोळं पण कर. तोंडा फुटली तर तुमची फुटू देत. बबडे आपला डोला उघडून ठेवला आणि म्हणताना कुठेतरी जाळीत अडकला तो. काय म्हणतोत काय? होय, होय, होय. हे तुम्ही देव बाबा आता काय करा तुम्ही म्हातारी इकडे येते. इथे डोळे बंद करा आणि या माझ्या मागून. डोळं बंद करायचं हे डोळं बंद करा. आताच तरी ते चोरी केला नाही. हे गेले कुठे इकडे बघा लपलेत का ते. बघा पेंड्या बरोबर अडकला. अडकलं की काय? आई चप्पल तू कोण? मला ओळखलं नाही. अरे गोकुळातील मावशी. काय झालं रे? अगं आई शपथ, अगं पोरा केवला झालं ती. अगं आय बे बले आहे ना, आय बे बले आहे ना. हा बरेच बरेच अगं पोरा तू मला ओळखलं. तुला ओळखलेलंच अगं नाही. तुझी वार्ता गेली नाही ती. तू मला नाही ओळखली. अरे नाही म्हटलं. अगं मित्र म्हणजे अगं मित्र. अरे म्हणजे कोण? बाप्या. अरे हे काय कळतं? नाही का म्हणतात ओळखलं म्हणून. हे मला खोटं बोलायचं नाही, नाही, खोटं नाही बोलत. नाही ओळखलं म्हणून. अरे. अगं आपण त्या विलवड्यातल्या शाळेत दोघा जण जायचे तुला आठवलं? आठवलेलंच काय नाही. म्हणतेच का? हो. तू काय डोक्यावर पडलेच नाही ना? अगं लहान असताना आपण शाळेच्या पाठीमागं खेळायची पण. हो. हा तू एवढं होतास मी एवढा होतो तेव्हा आपण कुठला खेळ खेळायचं सांग? कुठचे रे? अगं इटी दांडूनी खेळायचं तुला आठवलं? आठवलेलंच नाही. काय म्हणतेस का? हो. अगं तू एवढा झालास मी एवढा झालो नंतर आपला खेळ कुठला सांग? कुठचे रे? अगं रघुलेने खेळायचं तुला माहितीये? एकदा तुझ्या डोक्यात दगड पण घेतली होती आठवलं? हा, हा, आठवलं, आठवलं, आठवलं ना? हो, आठवलं तुला? हो. तू एवढा झालास मी एवढा झालो नंतर आपला खेळ बदलले. होय. नंतर आपला खेळ कुठला सांग? कुठचे रे? अगं डॉक्टर हे पेंड्या. तुझ्या जोडीचा जो कृष्ण कुठे आहे तो सांग. आता मी आता तुला कितना घालायचा आहे का? अरे गोकुळातील कृष्ण. त्याचा आपला काय अरे संबंध? चोरी केली. कुणी आणि चोरी चोरी केली. वाचा जाऊ दे चोरी करणाऱ्यांची. हा? मर्रा लोकांच्या चोऱ्या करतात. अरे चोरी करता ते करताना खोटं ए, कोण बोलता. खोटं अरे बोलणार? तुम्ही खोटं बोलता. काय खाल्लेलं तुम्ही? अरे दही दूध चोरलं ना. आम्ही दही खाल्लेलं? हो. तू मडकी. आम्हाला बघितलंस? अरे दही दूध खाल्लं, मडकी पण फोडून टाकली. काय म्हणतेस का हे हो. मावशे? काय रे? आपण खोटं बोलायचं ना सांगून देतोय. का? आम्ही दही खाल्लेलं नाही आणि आम्ही जर दही खाल्लेलं तर सकाळी आमच्या पोटात गाठा पडून पडेल, पडेल, गाठच पडेल. आणि तुझ्याकडलं दही जर असलं तर सकाळी लवकर येऊन ओळखून घे. खोटं बोलायचं हे नाही पेंड्या. सांगून खरं देतो सांग ना, आम्ही किती वेळेस माहिती अगं, आहे? तुम्ही 75 अरे, 5च जण आहोत. काय झालं रे? आई शपथ या चारवल्या पूर्वी तुझ्या मुरगा बिरगा ना काय झालं रे पेंड्या?
अगं हे पोरी माझ्या ओळखीचे आहेत. होय होय ही कोण रे अगं हे तुला कोण माहिती आहे कोण? अगं हे राजेश साखरकरांचा फातुमा कोण? राजेश साखरकरांचा फातुमा होय. त्याला वाडाकान फुगलंय बा कतलं तर आणि ही कोण रे हा? ही कोण अगं हे पालकरांचं सक्कू कोण? पालकरांचा सक्कू होय. होय आणि ही? अगं चेमनं हे यमनं मेल जातं कुठं का लोकात कोणाला धाव नको तिकडं रेल्वे येते एक तर धाव नको धापालचे तिकडे आवाज आला तर हे पेंड्या हे पेंड्या असं इकडे ये रे अजून ये हो, पण त्या पोरी ओळखीच्या कशा का तुझ्या कथ्या पोली बोलकीच्या अगं फटके आली यांच्या 80वर ना ती सकाळी 4 वाजायच्या अगोदर माझ्या वाड्यातलं सॅम्पल होतात आणि या पुरे आहेत ना मागणं 80ला बॅटरी दाखवतात तर ही पोरं माझ्या ओळखीचे आहेत. हो. हा, हे मेला पोर आहे ना 2-2 4-4 घामेला शेणाचं नेतं हा हे आपलं बारकं पोर कुठायचं हे बरं आहे एक प उचलतं घेऊन जातं एखादा फोन हेला तर काय नाही परत जर वाड्यात दिसल्यावर ना तर तमडा मूड तुझ्या बापसाचं दोन हे पेंड्या हा. खरं सांगायचं हे दोन्ही कान आहेत नाही हातात काढून दे हे कान का हातात काढून द्याला तुझ्या अशी मातीचा लिपला ना हे मावते मी ना तुझ्या ले जा रे आई चपत ले अरे जा रे ये तू माझी भिंगरी तुझा मी भवरा ऐकून घे ग गवरा कसा रागानं बघतोय गा तुझ्या आईचा नवरा कसा रागानं बघतोय ग तुझ्या आईचा नवरा ये तू माझी बिगरी तुझा मी भावरा ऐकून घे ग गौरा तू माझी बिगरी तुझा मी भावरा ऐकून घे ग गौरा 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 कसा रागानं बघतोय ग तुझ्या आईचा नवरा कसा रागानं बघतोय ग तुझ्या आईचा नवरा कसा रागानं बघतोय ग तुझ्या आईचा नवरा कसा रागानं बघतोय कसा रागानं बघतोय रे तुझ्या आईशीचा नवरा हे गौरा तुझ्या आईशीचा नवरा नंदना एवढा गडबड बोलते कारण अरे पेंड्या काल सकाळी तू गोटे होतास काल सगळ्याला फाटफुटीतलं शेण काढलं दुधा काढले गुरांना चारा लावली तुम्ही हात मला 10 मला तिकडे आलो ऐकलंच गावलं नाही नो माझा पेंड्या काल सकाळी कोठे होता तू पेंड्या असं इकडे तू कधी आलेली मला बराच वेळ झाला आई बेबले हो, सगळी बरी आहे हा. काल होतास कुठे रे तुला ऐकायला येत ना काल सगळ्या फाटफुटीतलं शेण काढलं दुधा काढले गुरांना चारा लावली नंतर जे हात मला 10 मला तिकडे आणि आलो त्या झरोक्यात कोण रे ए खोता मला जरा कधी झाल्यात पडलं होतं अरे झरा नाही झरोका म्हणजे खिडकी त्या खिडकीमध्ये अडकला होता तुला ओढून ओढून काढले नाही तर तिथंच मेलं असतंच बघ मग तर परवडलं असतं हो आता मध्ये झाल्यात पडला आता मध्ये तुला खिडकीतनं वालून काढला कुठं चिरगटलंय का अरे एवढंच नाही तुला आम्ही सर्वांनी मारलेला माराची ओळी बघ तुला पाठवलं आहे. काय म्हणतेस का हो. एवढं मला मारलं बघ बघूया कुठं मारलं तर बघ अरे सगळ्याच ओळी गेल्या गेले ना हो. पुढे ये. काय झालं? आशेने तुझं चांगलं नाव आहे ना तुझं आशीला सांगा भेटलो म्हणून नंतर येतो. हे पेंड्या